नमस्कार स्वामी भक्तांनो. आपल्या जीवनात काही क्षण असे येतात की सर्व काही संपल्यासारखं वाटते. कितीही मेहनत केली, कितीही प्रार्थना केली तरी यश दिसत नाही. मनात निराशा, घरात अडचणी, पैशांची चिंता, नात्यांमध्ये तणाव आणि भविष्याबद्दल भीती. पण याच काळात स्वामी समर्थ आपल्या भक्तांना काही सूक्ष्म संकेत देत असतात. हे संकेत प्रत्येकाला दिसत नाहीत, ते फक्त श्रद्धा, संयम आणि विश्वास असलेल्या भक्ताला जाणवतात. आज आपण असेच काही संकेत जाणून घेणार आहोत. पहिला संकेत, मन अचानक शांत होऊ लागते. काही दिवसापूर्वीपर्यंत तुम्ही खूप अस्वस्थ होता. प्रत्येक गोष्टीची चिंता वाटत होती. पण अचानक मनात एक वेगळी शांतता निर्माण होऊ लागते. कारण अजून समस्या सुटलेल्या नसतात, तरीही मन म्हणते सगळं ठीक होईल. ही भावना अनेक भक्तांना अनुभवायला मिळते. अशा वेळी घाबरू नका. मनातील ही शांतता सकारात्मकतेमुळे, श्रद्धेमुळे किंवा आध्यात्मिक साधनेमुळेही येऊ शकते. ती तुम्हाला धीर देणारी ठरू शकते. दुसरा संकेत, सतत स्वामींचे नाव आठवणे. दिवसभरात अचानक श्री स्वामी समर्थ हा जप मनात आपोआप सुरू होतो. काम करताना, प्रवासात, झोपण्यापूर्वी मन पुन्हा पुन्हा स्वामींकडे वळते. अनेक भक्त हा अनुभव सांगतात. नियमित नामस्मरणामुळे मन अधिक एकाग्र आणि स्थिर होत जाते. तिसरा संकेत, योग्य व्यक्ती योग्य वेळी भेटणे. कधी एखादी व्यक्ती अचानक आयुष्यात येते. ती दोन शब्द बोलते आणि तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलतो. कधी एखादा संत, गुरु, मित्र किंवा अनोळखी व्यक्ती तुम्हाला योग्य मार्ग दाखवते. जीवनात अशा योगायोगांमुळे अनेकदा नवीन दिशा मिळू शकते. छोटी प्रेरणादायी कथा. एका गावात गणेश नावाचा तरुण राहत होता. त्याच्यावर कर्ज होती, नोकरी नव्हती, घरात रोज भांडण. एक दिवस तो खूप निराश होऊन स्वामींच्या मंदिरात गेला. त्याने फक्त एवढेच म्हटले, स्वामी, आता माझ्यात ताकद उरली नाही. पुढचा मार्ग तुम्ही दाखवा. त्या दिवसापासून त्याने रोज श्रद्धेने नामस्मरण सुरू केले. त्याच वेळी त्याने नोकरीसाठीही प्रयत्न सुरूच ठेवले. काही दिवसांनी त्याला अनपेक्षित संधी मिळाली. त्याच्या समस्या एका दिवसात संपल्या नाहीत, पण त्याला योग्य दिशा, धैर्य आणि संधी मिळत गेली. या कथेतील संदेश असा की श्रद्धेसोबत कृतीही आवश्यक असते. विश्वास मनाला बळ देतो, तर प्रयत्न आयुष्य बदलण्याची संधी निर्माण करतात. मित्रांनो, कधी कधी चमत्कार म्हणजे एका क्षणात सर्व काही बदलणे नसते, तर योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळणे, मनाला धैर्य मिळणे आणि संकटातून पुढे जाण्याची शक्ती मिळणे, हेही अनेकांसाठी मोठे चमत्कारच असतात. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, स्वामी समर्थ आपल्या भक्तांना कधीच एकटे सोडत नाहीत. मात्र त्यांच्या कृपेची चाहूल अनेकदा सूक्ष्म संकेतांतून जाणवते. हे संकेत श्रद्धेने पाहावेत. त्यांना अंधविश्वास म्हणून नव्हे, तर आत्मपरीक्षण आणि सकारात्मकतेची प्रेरणा म्हणून घ्यावे. चौथा संकेत, सतत शुभ योगायोग घडू लागणे. अचानक एखादी अडकलेली कामे पूर्ण होणे, योग्य व्यक्तीची मदत मिळणे, हरवलेली आशा पुन्हा जागी होणे, असे अनुभव लोकांना येतात. हे योगायोग तुमच्या प्रयत्नांना साथ मिळू लागल्याची चिन्ह असू शकतात. पाचवा संकेत, संकटातही धैर्य टिकून राहणे. पूर्वी छोट्या अडचणींनीही मन खचायचे, पण आता कितीही संकट आले तरी मन म्हणते, स्वामी आहेत, सर्व ठीक होईल. ही श्रद्धा तुमचे मानसिक बळ वाढवते. सहावा संकेत, चांगल्या कामांची प्रेरणा मिळणे. गरिबांना मदत करावी, भुकेल्याला अन्न द्यावे, आईवडिलांची सेवा करावी, प्राणीमात्रांवर दया करावी, अशी भावना मनात निर्माण होऊ लागते. हे मन अधिक करुणामय होत असल्याचे लक्षण आहे. सातवा संकेत, राग कमी होणे. ज्या गोष्टीवर पूर्वी खूप राग यायचा, त्याच गोष्टी आता शांतपणे हाताळता येऊ लागतात. मनातील द्वेष, मत्सर आणि अहंकार कमी होऊ लागतो. हे अंतर्मनातील सकारात्मक बदलाचे चिन्ह आहे. प्रेरणादायी कथा. एक वृद्ध महिलेने अनेक वर्ष स्वामींचे नामस्मरण केले. तिने कधी मोठ्या संपत्तीची मागणी केली नाही. ती रोज म्हणायची, स्वामी, मला योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी द्या. काही वर्षांनी तिच्या मुलाला चांगली नोकरी मिळाली, घरातील भांडणे थांबली, आर्थिक परिस्थिती सुधारली. लोक म्हणाले, चमत्कार झाला. ती हसून म्हणाली, चमत्कार म्हणजे स्वामींनी आमच्यात संयम, विश्वास आणि मेहनत करण्याची शक्ती दिली.
प्रत्येक भक्तासाठी संदेश. जर तुमच्या आयुष्यात काही चांगले बदल घडत असतील तर त्याबद्दल कृतज्ञता राहा आणि जर अजूनही कठीण काळ सुरूच असेल तर निराश होऊ नका. प्रयत्न करत राहा, नामस्मरण करत राहा आणि चांगल्या कर्माचे मार्ग सोडू नका. कारण अंधार कितीही गडद असला तरी पहाट नक्की होती. स्वामी भक्तांनो, आज आपण अशा संकेताबद्दल जाणून बोलणार आहोत ज्याचा उल्लेख अनेक भक्त त्यांच्या वैयक्तिक अनुभवांत करतात. हे अनुभव प्रत्येकाच्या आयुष्यात सारखेच घडतील असे नाही, म्हणून त्यांना श्रद्धेने पण विवेकाने समजून घेणे महत्त्वाचे आहे. 8वा संकेत, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळणे. पूर्वी अनेक निर्णयात गोंधळ घेतले जात होती, पण आता मन शांत राहते, घाई होत नाही, योग्य विचार करून निर्णय घेण्याची सवय लागते. हा बदल अनेकदा आयुष्याला योग्य दिशा देतो. 9वा संकेत, संकटातही आशा टिकून राहणे. अडचणी अजून संपलेल्या नसतात, पण मनात एक आवाज सतत येत राहतो, हार मानू नकोस, पुढे चालत राहा. ही आशा आणि धैर्यच माणसाला पुढे नेतात. 10वा संकेत, चांगल्या लोकांची साथ मिळणे. जे लोक तुमचा गैरफायदा घेत होते ते हळूहळू दूर जाऊ लागतात आणि आयुष्यात असे लोक येतात जे प्रामाणिक सल्ला देतात, योग्य मार्ग दाखवतात, तुमच्या प्रगतीत आनंद मानतात. प्रेरणादायी कथा. एक तरुण रोज स्वामींच्या मंदिरात जाऊन म्हणायचा, स्वामी, माझं नशीब कधी बदलेल? अनेक महिने गेले. एक दिवस मंदिरातील एका वृद्ध भक्ताने त्याला सांगितलं, फक्त प्रार्थना करू नकोस, स्वतःलाही बदल. त्या दिवसापासून त्या तरुणाने वेळेचे नियोजन केले, नवीन कौशल्य शिकले, नियमित नामस्मरण सुरू ठेवले. काही महिन्यांनी त्याला चांगली नोकरी मिळाली. तो म्हणाला, स्वामींनी माझं नशीब बदललं. वृद्ध भक्त हसले आणि म्हणाले, स्वामींनी तुझ्यात बदल घडवला आणि त्या बदलामुळे तुझं आयुष्य बदललं. प्रत्येक भक्तासाठी छोटी सेवा. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी शांतपणे बसा. 11 वेळा किंवा 108 वेळा श्रद्धेने जप करा, श्री स्वामी समर्थ. त्यानंतर 2 मिनिट शांत बसा. आज कोणते एक चांगले काम करता येईल याचा विचार करा. हे मन अस्थिर ठेवण्यास आणि सकारात्मक दृष्टी वाढवण्यास मदत करू शकते. शेवटचा संदेश. स्वामींची कृपा म्हणजे केवळ अचानक घडणारे चमत्कार नव्हती, ती म्हणजे संकटात धैर्य, गोंधळात योग्य विचार, दुःखात आशा आणि प्रयत्न करण्याची अखंड प्रेरणा. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजेत हे आम्हाला नक्की सांगा. हा संदेश अशा व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा ज्याला धीर, आशा आणि सकारात्मकतेची गरज आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.